सामान घ्यायचं ते पण राहून गेलं, कारण त्या टायमाला दुकानात पण बंद झाले आणि पाऊस पण आला. मग दाखवते पाऊस पण आलाय. आम्ही घरात आलो पाऊस आला. तर ताईला आता आले दवाखान्यातून. 3 वाजले बघा. 1:30ला 1:15च्या नंतरच गेले होते तिकडे. जाता आता दीड वाजून गेले. मग आता 3 वाजलेले आहेत. 3 वाजता घरी आले. सामान वगैरे घ्यायचं तर काय नाही घेतलं, फक्त दिदीला केळ वगैरे घेतले, कारण की ती जेवणार नाही, दात दुखन म्हणते. केळ वगैरे घेतले, ज्यूस वगैरे. आणि आलं तर सामान घ्यायचं ते पण राहून गेलं, कारण त्या टायमाला दुकानात पण बंद झाले आणि पाऊस पण आला. मग दाखवते पाऊस पण आलाय. आम्ही घरात आलो पाऊस. जस्ट आत्ताच आला आहे पाऊस, बघू शकताय. हा, पाऊस आला. आता ना 6:30 होत आले, 6:15 होऊन गेले. तर आता फ्रेश झाले, चाय वगैरे घेतला आणि आता तयारी करते. परत एकदा चालले दवाखान्यामध्ये. पण डॉक्टरने आज एकदा परत बोलवलं होतं, तर आता जाऊन ते दवाखान्यात तसंच जायचं आहे मला. राशन दुकानावर, राशन दुकानावर ना आधार कार्ड झेरॉक्स वगैरे द्यायचे. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँकेचं पासबुकचं झेरॉक्स वगैरे, डायरेक्टचं वगैरे ते द्यायचं आहे, जमा करायचं आहे झेरॉक्स एकदा. आणि राशन पण नाही आणलेलं, 4 महिने झाले आणलं नाही. बघू आता ते कधी तास देतात की नाही देत माहीत नाही, कारण की आणलेलंच नाही आहे. चला मग आता जाऊया आपण. तयारी करते, दिवाबत्ती करते आणि मग जाते दवाखान्यात. जाऊन येते. तिथून पुढं मग स्वयंपाक आणि भाजी पण घेऊन यायची आहे. ते गेलेले आहेत मीटिंगला. दीदी फॅन बंद कर बेटा 2 मिनटं. दीदीने फॅन लावला, झाडू मारत होती. तर ते गेलेले आहेत मीटिंगला. मीटिंग आहे आज आमच्या इथे. मला मी सांगितलं नसेल तर आमच्या इथं आता रूम तुटणार आहे. ते घर जिथं आम्ही राहतो ते घर तुटणार आहे. तर कधी तुटणार आहे माहिती नाही. आता दिवाळीच्या अगोदरपासून म्हणजे लेटर नोटीस वगैरे आलेली आहे की घर तुटणार आहे इथले. अगोदरपासून म्हणजे सर्वे वगैरे झालेले आहे आमच्या इथला 2016ला. त्याच्या अगोदरपासून म्हणतात तुटणार तर आमचे घरं कटिंगमध्ये चाललेले आहेत. तर तुटणार आहे. तर आता मला असं वाटतं 9-10 महिन्यात किंवा 1 वर्षामध्ये हे घरं तुटणार आहे. तर तिकडं ते बिझी असतात, मीटिंगमध्ये सारखं जावं लागतं. आज आमच्या इथं परत एक मीटिंग आहे. तर कसली मीटिंग आहे माहीत नाही. मला असं वाटतं ना ॲग्रीमेंटबद्दलच काहीतरी मीटिंग आहे, त्याच्याबद्दल ते गेलेले आहेत. पण आम्हाला कोर्टातर्फे पाहिजे, कोर्टातून लिहून पाहिजे आम्हाला की आम्हाला कोर्टातून लिहून द्या, तर आम्ही रूम खाली करू, तर आम्ही ॲग्रीमेंट करू. पण कोर्टातून आम्हाला जर लिहून नाही भेटलं तर आम्हाला काय भरोसा 3 वर्षानंतर आम्हाला रूम भेटणार की नाही. भाडं पण बंद झालं तर काय फायदा, भाडं वगैरे ते देणार आहे. जर रूमच नाही भेटलं तर मग काय होणार ना आमचं. त्या हिशोबाने आम्ही रूम खाली करत नाही आहे. आणि त्यांना म्हणजे जे बोललं ते ऐकत नाही आहे. पण त्यांना आम्ही सांगितलं आहे आम्हाला कोर्टातर्फे तुम्ही नोटीस पाठवा, कोर्टातर्फे लिहून द्या, तर आम्ही ॲग्री होतो. तर असं काम चालू आहे इथं. दरवेळेस मी अजून सांगितलं नाही या व्हिडिओमध्ये चॅनलवरती, आता पहिल्यांदा सांगते. तर जुन्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघता तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे 2 महिन्यापूर्वी. मला असं वाटतं ना जेव्हा हे झालं ना दिवाळी, त्याच्यानंतर मी सांगितलेलं आहे. डिसेंबरमध्ये काहीतरी मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की असं आमच्या इथं प्रॉब्लेम चालू आहे. बघू आता भरपूर महिने झाले तेच चालू आहे. मीटिंग दर 2 दिवस सोडून मीटिंग हे ते सर्व चालूच असते. तर माझं तोंड तुम्हाला सुजल्यामुळे ताईने दिसत असेल, पण कसं गोळ्या वगैरे खाते ना, तर गोळ्यांचं पूर्ण असर होतो. झोप किंवा हे होतं एकदम, त्याच्यामुळे तोंड वगैरे जास्त सुजल्यामुळे दिसत असेल. आता तयारी करते. कंटाळा येतो, परत कपडे बदला, चेंज करा. आणि पाऊस असं तर अजून कंटाळा येतो. आमच्या इथं ना भरपूर असं पाणी साचतं पुढं पुढच्या गल्लीमध्ये.
पूर्ण रोडवरती तुम्हाला पाणी दिसणार नाही, फक्त आमच्या इथं गल्लीमध्ये पाणी दिसणार, भरपूर असं पाणी. त्याच्यामुळे पावसाचं तर बाहेर जायला पण होत नाही. मी एक दिवस दाखवून तुम्हाला व्हिडिओ आत्ता पण दाखवू शकते, पण बघू मला जर जमलं तर. बाहेर आहे ना थोडंसं हे होतं व्हिडिओ काढायला मला, तर अजून नवीन नवीन आहे, तुम्ही समजू शकता. बाहेर व्हिडिओ काढायला थोडंसं हे होतं, त्याच्यामुळं ना बघू तरी मी नंतर आता गेले ना तर व्हिडिओ काढून बघते, मी ट्राय करते काढलं तर. कारण पाऊस नाही अजून, तुम्हाला सांगितलं आमच्या इथे पाऊस पडत नाही अजिबात, जरासं येतून जाते. मग तुम्हाला दाखवलं थोडा 5 मिनटं पडला पाऊस आणि गेला, तो परत आला ना. मग नंतर परत आला होता, रिमझिम रिमझिम असं येतो. पण पाणी एवढं साचतं ना, एवढं येतं ना, गटराचं पाणी तिकडून फिरून येतं एकदम आमच्या इथं. आमच्या इथं कसं पाणी येतं सगळं, मग खूप त्रास होतो आम्हाला इकडं. तर बघू आता व्हिडिओ जर काढला तर काढा, नाही तर नाही. परत मग ताई व्हिडिओ काढते बोलली आणि काढला नाहीस तर असं. तर आता मी जाते, राशन दुकान पण बंद होईल, 6:30 होत आले. 7-7:30ला राशन दुकान बंद होईल आणि डॉक्टर पण येतील आता 7ला, 6:30-7ला डॉक्टर येतात. तर तिकडे पण जाते. दीदीचं दवाखान्याचं काम झालं, आता दीदीला बोलवलं शुक्रवारीला असं आहे. तर कॅब बसवायचं सांगितले तिला, तर कॅब आता नाही बसवणार, कारण की तिला हॉस्टेल चालू होते. मग तिला जायचं आहे, 1 तारखेला हॉस्टेल सुरू होते. मग कॅबला थोडा टाईम लागतो. फक्त त्यांनी रूट कॅनल करून सिमेंट बसून देणार टेम्पररी, म्हणजे त्यांनी खाऊ वगैरे शकते ती थोडंसं नॉर्मली. पण जेव्हा ती सुट्टीमध्ये येईल 4-5 किंवा 8 दिवसासाठी, तेव्हा ते पुढचं काम करतील, म्हणजे कॅप वगैरेचं माप वगैरे घेऊन. त्याला थोडा प्रोसेस असते ते बोलले. तर म्हणले ठीक आहे, एकदम सुट्टी भेटणार नाही आता. तर बघू आता, चला. दीदी आता भांडे घासले, आत्ता उठली बघा. काही खाल्लं नाही, फक्त ज्यूस पिली बस, काही नाही खाल्लं. तिला खाऊ वगैरे आणलं, केळ वगैरे जेवत नाही म्हणून, तर काही नाही खाल्लं. दुपारी तेवढंच थोडंसं भात खाल्लं होतं तेवढंच. आता उठली, झाडू मारते म्हणले मी, दिवाबत्ती करायची, तर ती उठली, झाडू मारला, झाडू मारला आणि भांडे घासते. आम्ही चाय वगैरे पिलं तिघं, मी आणि यश पिलं चाय वगैरे. त्याची आर्यचे पप्पा तर मीटिंगला आहे. आणि दीदी आत्ता उठली, दीदी फोन आला बघ. दीदी आत्ता उठली, झाडू मारती, भांडे घासते. अजून तिचा चहा प्यायचा आणि आर्याचा पण चहा प्यायचा आहे. चल तर ताई, मग मी तयारी करते, मग भेटते. तर ताईनं दिवाबत्ती वगैरे केली, तयारी केली, दिवाबत्ती केली आणि आता मी निघाले, कारण की 6:30 होऊन गेले. राशन दुकान बंद होईल, पहिले राशन दुकानावर जायचं आहे, मग दवाखान्यामध्ये. आणि मम्मीची पण तब्येत ठीक नाही, तर मम्मीला पण दवाखान्यात घेऊन जायचं आहे. तर मम्मीला फोन करते आता, मम्मी पण बाहेर येईल, म्हणजे मला वेळ नको अजून घरी जायला, म्हणजे मी मम्मीला घेऊन जाऊ रस्त्यातूनच. चला तर आता भेटूया आपण आल्यावरती, दवाखान्यातून आल्यावरती, राशन दुकानावरतून आल्यावरती. तोपर्यंत बाय बाय. तर ताईने बघू शकता, आत्ता आले मी नाक्यावरून, 8:30 वाजले. दवाखान्यात पण जाऊन आले, दाताच्या डॉक्टरकडे मम्मीला पण न्यायचं होतं, तिकडे पण जाऊन आले. नाक्यावरून बाजार पण आणला आणि दवाखान्यात पण जाऊन आले. मम्मीला पण दवाखान्यात न्यायचं होतं, मला पण औषध घ्यायचं होतं. तसेच राशन दुकानावर पण जाऊन आले. मग दाखवते आता. मी व्हिडिओ ना एवढा काय मोठा करणार नाही, बघू जमलं तर मी व्हिडिओ शूट करते, नाही तर मग शूट करत नाही आज, कारण की खूप उशीर झाला आहे आणि तब्येत पण थोडी ठीक नाही. भिजून आले, आता कपडे वगैरे बदली केले, नाही तर मग ड्रेसवरतीच मी व्हिडिओ करणार होते, पण मॅक्सी घातली मग, कारण कपडे भिजले पूर्ण. पाऊस आला, बघू शकताय, डोकं बिकं पूर्ण भिजले. आणि घरात आल्यावरती म्हणजे दवाखान्यात पोचले होते, पाऊस आला आणि घरी मग पाऊस उघडला, बारीक झाले होते, मी निघाले, तर पण सगळं पत्र्याचं पाण्याने भिजून गेलो आम्ही. आणि आता स्वयंपाक करायचा आहे, तर छोटं मोठं सामान आणलं मी, जास्त काय आणलं नाही, कारण की पाणी आमच्या इथे तुम्हाला बोलले पाणी साचतं, तर चालायला काय होत नाही. तर मी छोटं मोठं सामान आणलं, जास्त काहीच नाही आणलेलं. तर दाखवते तुम्हाला. पहिलं तांदूळ आणलेत राशन दुकानावरनं, मला बोलले, फक्त मी 2 महिन्याचे तांदूळ आणलेत, आणि गहू तांदूळ बाकीचे 2 महिन्याचे तिकडं देऊन टाकले दुसऱ्यांना, कारण ती जी आहे मुलगी तीच विकून नंतर मग ती देते पैसे, काय ती घेते काय मला देते. तर तुम्हाला दाखवते, तांदूळच आणलेले आहे फक्त. मला आता हेच भात करणार, कारण की कोण खात नाही, मग एवढं मागाचे तांदूळ कोण खात पण नाही. आणि तर ते पण आणणार, ते पण करणार आणि हे पण करणार, कधी जास्त नसलं काय तर ते करणार, कारण की ह्यांना आवडत नाही हे तांदूळ राशनचे, मला खूप आवडतात. चिकट भात छान लागतो, तुम्हाला दाखवते मी.
अंडा आणून ठेव. थांब स्टॉप कर थांब. स्टॉप कर 2 मिनिटं. इकडे दाखव. एक बरं व्हिडिओ तर इथं बघू शकता. आता मी भाजीला पण फोडणी केली. डाळ भात झालाय आणि मसाला वाटून घेतला भाजीचा, कांदा टमॅटो वगैरे. आणि त्यात भाजीला फोडणी केलेली आहे. शिमला मिरची आता ना कापून घेत आहे, म्हणजे शिमला मिरची त्यात टाकायला. कारण वाटाणे भेटलेच नाही मला आज नाक्यावरती. दुपारी गेले तर दुपारी होते एकाकडे, पण दुपारी मी फक्त कारले घेतले, थोडं काय घेतलं नाही. मग आता संध्याकाळी मग म्हणले पनीरमध्ये वाटाणे छान लागतात, पण वाटाणे काय मला भेटलेच नाही. आणि नाक्यावरच पाऊस यायला लागला बारीक बारीक. मग त्याच्यामुळे आम्ही पटापट आलो आणि मग वाटाणे नाही भेटले. मग शिमला मिरची होती, शिमला मिरची आणि हेच टाकलं मी फक्त पनीर. तर अशी पण भाजी छान लागते, पण वाटाणे टाकून जास्त छान होती. आणि इथे बघू शकता पटापट मी आता कापून घेते, कारण खूप वाजले होते, उशीर पण झाला होता खूप. आणि त्याचमध्ये दीदीला भूक लागली होती, मग तिला भात थोडासा खिचडीचा होता दुपारचा, तोच घी टाकून गरम करून दिला थोडासा.
आहे, भाजी या साईडला ठेवली. तर इथे सगळा कचरा वगैरे भरून घेते, किचन वगैरे पुसून. चपात्या करायच्या आहेत, पीठ मळून ठेवलेलं आहे. चपात्या करायच्या आहे. चपात्याला पण आज खूप वाजले. पाऊस पडतो बाहेर, घरात गरम होते, तर मन पण लागत नव्हतं. स्वयंपाक करणं उशीर झाला, अजून कंटाळा येतो. आणि चपात्या वगैरे करून घेते आता. तर इकडे बघू शकताय भाजी होती. इकडे भाजीकडे पण लक्ष द्यायचं आहे. किचनमध्ये आलं का कामं खूप असतात, खूप असं कामं असतात. तर इथं आता आवरावर पण चालू आहे. चपात्या करायच्या आहेत, आता चपात्या करून घेते.